मुंबई महानगरपालिका रस्ते विभाग सहाय्यक अभियंता सचिन बंडगर यांना कर्तव्यावर असताना कालिना येथील एका व्यक्तीकडून अभियंता बंडगर यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती। मुंबईतील वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीला अटक करण्यात आली नाही। आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी करत मुंबई महापालिका अभियंते आणि अधिकारी यांनी आज मुंबईतील वाकोला पोलीस ठाणे इथं निवेदन देऊन आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून अधिकारी अभियंते यांना संरक्षण देण्यात यावे। मुंबई खड्डेमुक्त करायची तर अशी मारहाण योग्य नाही। पालिका आणि मुंबई पोलिसांनी अभियंते यांना संरक्षण दिलं नाही तर मुंबईतील रस्ते काम ठप्प झाले तर याला जबाबदार पालिका आणि पोलीस असतील अशी प्रतिक्रिया रमेश भुतेकर कामगार नेते यांनी यावेळी दिलाय। इंडिया न्यूज R7 अनुभव भागवत मुंबई। काल दुपारी 1 वाजता वाकोला विभागामध्ये आमचे सहाय्यक अभियंता रस्त्याचे बंडगर साहेब मागच्या वर्षी त्यांनी रस्ता थांबवला होता, या वर्षी आता रस्त्याचं काम चालू केलं पाहिजे। कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगत होते की मुंबई खड्डेमुक्त करायची आणि मग मुंबई जर खड्डेमुक्त करायची तर असं मार खाऊन होणार नाहीये। आम्हाला जर तुम्ही असं जर मारणार असाल अभियंता हे सहन करणार नाही। त्यामुळं या तुमच्या माध्यमातून पोलिसांनाही विनंती आहे आणि आमचे जे गगराडी साहेब त्यांनाही विनंती आहे, जर तुम्हाला काम जर पाहिजे असेल तर आम्हाला हे संरक्षण तुम्ही द्या, अन्यथा आम्ही यापुढे अशा प्रकारची कामं करणार नाही। आणि झालेल्या प्रकाराबद्दल जे कोणी गुंड आहेत त्यांना 24 तासाच्या आत जर त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवडला नाही तर या मुंबई शहरातल्या पश्चिम उपनगरातल्या महापालिकेच्या सगळ्या सेवा ठप्प होतील आणि त्याची जबाबदारी पोलिसांची आणि गगराडी साहेब हे तुमची असणार आहे। त्यामुळे आता हे आम्ही भोटचेपे धरण तुम्ही आता हे सोडून द्या। आता इथे जशा महापालिका निवडणुका जवळ येतील त्यामुळे ह्या घटना ह्या होणार आहेत आणि जोपर्यंत संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलंही काम करणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.